शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वाटाण्यासाठी आपण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा कॉम्बिनेशन स्प्रे आपण कसे घेतले पाहिजे याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे। कारण वाटाणे या पिकावर काय होतं की पावसाळा सुरू झाला की भुरी असेल, करपा असेल, डावणी असेल, तर अशा वेगवेगळ्या बुरशींचा प्रादुर्भाव वाटाणा या पिकावर जास्त प्रमाणात हा दिसून येतो। तर याच्या नियंत्रणासाठी आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजे हेच मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। आणि हो, शेतीविषयक जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल, योग्य मार्गदर्शन करेल। तर शेतकरी बांधवांनो, पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी वाटाणा या पिकाची पेरणी केलेली आहे। तर आता वाटाणा या पिकाची पेरणी होऊन खुरपणी वगैरे झालेली आहे किंवा काही शेतकऱ्यांनी तणनाशकचा वापर करून तणांचा नायनाट हा केलेला आहे। तर आता खुरपणी वगैरे झाल्यानंतर वाटाणा या पिकामध्ये आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे। तर पहिलं खत व्यवस्थापन नेमकं करायचं कधी, तर खुरपणी झाल्यानंतर आपल्याला हे खत व्यवस्थापन लगेच 2 ते 3 दिवसात करायचं आहे। म्हणजेच पेरणी झाल्यापासून 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे। तर यामध्ये आपल्याला 20-20-0-13 हे खत वापरायचं आहे। यामध्ये नत्र, स्फुरद व गंधक म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस व सल्फर हे घटक यामध्ये प्रेझेंट आहे। यामुळे काय होतं की प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगली होऊन झाडांचे फुटवे हे जास्त प्रमाणात होतात व वाढही झपाट्याने होते। त्याचबरोबर यामधलं जे नत्र आहे तर हे अमोनिकल फॉर्ममध्ये आहे। यामुळे पीक हे दीर्घकाळ हिरवेगार राहतं, म्हणजेच पिकाची काळोख ही दीर्घकाळ टिकून राहते। तर हे खत व्यवस्थापन झाल्यानंतर आपल्याला यावर एक कॉम्बिनेशन स्प्रे घेणं हे फार गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर घेणं हे फार गरजेचं आहे। तर या स्प्रेमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, एक कीटकनाशक घ्यायचं आहे व एक पिजारचाही वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे। तर आता बुरशीनाशक आपल्याला यामध्ये वापरण्याचं कारण असं की वाटाणा या पिकावर जो भुरी, करपा, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव होतो, तर हे कंट्रोल करण्यासाठी किंवा हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला बुरशीनाशकचा वापर यामध्ये करणं हे गरजेचं आहे। आणि पावसाळ्यामध्ये काय होतं की पिकाला थोडा पाऊस पडला की लगेच बुरशीचा प्रादुर्भाव हा होण्याची दाट शक्यता असते किंवा बुरशीचा प्रादुर्भाव हा होतोच। तर याच्या कंट्रोलसाठी आपल्याला यामध्ये बुरशीनाशक फवारायचं आहे। तर बुरशीनाशक फवारताना आपल्याला साफ हे बुरशीनाशक घ्यायचं आहे। हे UPL कंपनीचं आहे। यामध्ये कार्बेंडेझिम 12% प्लस मँकोझेब 63% WP हे कंटेंट यामध्ये प्रेझेंट आहे। तर आता याचं प्रमाण घेताना हे आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे। म्हणजेच 20 लिटरचा जर तुमचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 40 ग्रॅम असं घ्यायचं आहे, किंवा जर 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 30 ग्रॅम असं याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर हे झालं बुरशीनाशक। यानंतर आपल्याला कीटकनाशकमध्ये प्रोक्लेम हे कीटकनाशक घ्यायचं आहे। यामुळे संपूर्णपणे अळ्यांचा नायनाट होईल व थ्रिप्स वगैरे जे फुलांवर बसतात तर हे बसणार नाही व फुलगळही यामुळे होणार नाही। कारण काही कीटकनाशक असे असतात की जेव्हा झाडं हे फुलांच्या स्टेजमध्ये असतात आणि आपण जर कीटकनाशक वेगवेगळे किंवा जास्त प्रमाण असलेले कीटकनाशक फवारले तर यामुळे फुलगळ होण्याची ही दाट शक्यता असते। तर यासाठी आता आपल्याला प्रोक्लेम हे कीटकनाशक घ्यायचं आहे की जेणेकरून पुढे जाऊन फुलांवर पण याचा काही परिणाम होणार नाही किंवा फुलगळ ही होणार नाही। तर याचं प्रमाण घेताना हे आपल्याला 15 लिटर पंपासाठी 10 ग्रॅम असं याचं प्रमाण घ्यायचं आहे। नक्कीच यामुळे रिझल्ट हे चांगले मिळणार आहेत। आता यानंतर आपल्याला यामध्ये एक टॉनिकचाही वापर करायचा आहे, एक PGRचाही वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे। तर टॉनिक वापरताना आपल्याला यामध्ये सिजंटा या कंपनीचं इसाबियन या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे तर हे घ्यायचं आहे। हे एक बायोस्टिम्युलंट आहे। यामध्ये अॅमिनो ॲसिड हे प्रेझेंट आहे। यामुळे काय होतं की झाडांमधील सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होते, म्हणजेच पेशींचं विभाजन होण्यासाठी मदत होते व झाडांची कार्यक्षमता ही चांगल्या प्रकारे सुधारते।
तर यामुळे झाडं हे सहजासहजी कोणत्याही रोगांना लवकरात लवकर बळी पडत नाही, म्हणजेच बुरशीचा वगैरे अटॅक यामुळे लवकर झाडावर होत नाही. तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 1 लिटरसाठी 2 ml असं घ्यायचं आहे, म्हणजेच 20 लिटरसाठी 40 ml असं याचं प्रमाण घ्यायचं आहे. किंवा जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 30 ml असं याचं प्रमाण घ्यायचं आहे. नक्कीच तुम्हाला या औषधाचे चांगले रिझल्ट मिळणार आहेत. कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला हे औषधं फवारायचे आहे. एक इन्सेक्टिसाइड, एक फंगिसाइड व एक हे PGR इसाबियन. तर अशा पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर फवारणी ही करायची आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. कारण यापुढेही मी असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज हे आपल्या चॅनलवर अपलोड करत राहणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आपला चॅनल हा नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.